कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगोस्त्व कर्माणि. अध्याय 2 श्लोक 47. आजचा प्रश्न खूप साधा आहे, पण त्याचं उत्तर खूप खोल आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्याला लगेच का मिळत नाही? जीवनातील प्रत्येक गोष्ट ही वेळ, परिस्थिती आणि आपण जे केलेले कृत्य याच्यावर अवलंबून असते. आपण सगळे घाईघाईने प्रश्नांचे उत्तर शोधायला जातो, पण ऍक्च्युली हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर पाहिजे असतील ना, तर त्याच्यासाठी लागतात अनुभव, संयम आणि योग्य वेळ. मन किती पण आपण स्पीडमध्ये आपल्या मनातले विचार पुढे जात असतील, पण जीवन हे त्याच्याच गतीने चालणार ना. म्हणूनच काही उत्तर आपल्याला असे हळूहळू योग्य वेळ आल्यावरच मिळतात. ह्या प्रश्नांचे उत्तर आहे ना, असे एका सेकंडमध्ये किंवा असे क्षणात पटकन मिळत नाही. ते असे हळूहळूच उलगडतात. कधी एखादी गोष्ट आहे ना, अशी पटकन समजत नाही. अचानक काही दिवसांनी, काही महिन्यांनी, काही वर्षांनी अचानक आपल्याला असं स्ट्राईक होतं आणि मग समजतं हे असं का झालं होतं. म्हणजेच जीवन पहिले आपली परीक्षा घेतं आणि मगच आपल्याला उत्तरं दाखवतं. ह्याचे ना घरोघरी घडणारं एक शॉर्ट एक्झाम्पल सांगते. आपले पॅरेंट्स आपल्याला एखाद्या गोष्टीला नाही म्हणतात, पण मग आपल्याला काय वाटतं, माझ्यावरच का इतके रिस्ट्रिक्शन्स. आणि मग काही दिवसांनी आपल्याला समजतं की आपल्या आईवडिलांनी घेतलेले डिसिजन हे बरोबर होते, आपल्या भल्यासाठीच होते. त्यावेळेस आपल्याला समजत नाही, पण नंतर सगळं क्लिअर होतं. त्यावेळेस खूप राग येतो, पण नंतर समजतं की त्यांच्या रिस्ट्रिक्शन्स मध्ये किती काळजी आणि प्रेम लपलेलं असतं. आई वडिलांचं प्रेम हे शब्दात कधीच दिसत नाही, तर ते त्यांनी घेतलेल्या डिसिजन मध्ये, आपल्या काळजीत किंवा आपल्यासाठी घेतलेले कठोर निर्णय याच्यातच दिसतं. चला, आता आज एवढंच. अशाच सिंपल प्रश्न आणि डीप उत्तरांसाठी आपण भेटूया पुढच्या भागात. माझं यूट्यूब चॅनल पण आहे, दर्शना पुणेकर. त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. तोपर्यंत शांत राहा, स्वस्थ राहा, स्वतःवर प्रेम करा. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.